झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ह्या घराने देखील मला काही तासातच आपलंसं करून घेतलं ग। माहित नाही का पण राहून राहून असं वाटतंय की ह्या घराशी माझं काहीतरी नातं आहे। म्हणजे अंतराताई जर इथे राहिल्या, या घरात वावरल्या, तर त्यांची स्मृती नक्की परत येईल। लीला, मला मंदिरात घेऊन जाशील का? हो, जाऊया ना। पण हो, आपल्या घरात सुद्धा सुंदर देवघर आहे, तुम्हाला नक्की आवडेल। हो, ए आत्ता पाहू शकते का मी? हो, चला ना आत्ताच जाऊ। चल। लीला, येतेस ना? मी ज्यांच्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांना तू माझ्या आयुष्यात हिरावून घेतलास, तरी मी काय बोललो नाही। अंतरा माझ्या आयुष्यातनं गेली ते दुःखही सहन केलं मी। तूच लीलाला माझ्या आयुष्यात पाठवलंस ना। माझं आयुष्य बदललं। मला वाटलं की आता सगळं चांगलं होणार आहे, पण आता तूच परत अंतराला माझ्या आयुष्यात पाठवलं। पण आता तूच मला लीला आणि अंतराच्या मध्ये एकीला निवडायला सांगतोस। कसं शक्य माझ्यासाठी? तर तूच हेल्प कर देवा, तूच मार्ग दाखवता। प्लीज हेल्प मी, प्लीज। ज्या अर्थी जे इथे आलेत ते खूप त्रासात आहेत। पार्टनर, हा काय तुझा संकेत आहे का की आता माझी बाजूला व्हायची वेळ आली? सॉरी बहिणी, पण किशोर भाऊजींना काय झालंय? ते का लीलाची एवढी बाजू घेतात? मागच्या वेळेला ना किशोर भाऊजींमुळेच लीलाने तुमची माफी नाही मागितली। नाहीतर काय, हे म्हणजे असं झालं ना, ज्याला तुम्ही नवरा म्हणून मिरवलं त्यानेच तुमच्या मेहनतीवर पाणी फिरवलं। मग काय, आधीच या घरात लीलाचं केवढं कौतुक होतंय, त्यात आता किशोर भाऊजी ऍड झाले। वहिनी, हे असंच चालू राहिलं ना तर एके दिवशी एका बाजूला आपण तिघी आणि दुसऱ्या बाजूला हे अख्खं घर असं होईल। मलाही कळत नाही किशोर असे का वागतायत।
पण ते कसेही वागो, ते आपला फोकस नाहीयेत. आपला फोकस फक्त अंतराई आहेत. हा, त्यांची मेमरी परत यायला वेळ लागला ना, तर मी माझ्या सवतीची कशी काळजी घेतेय, त्यांच्यासाठी काय काय करते दाखवून ती लीला सगळ्यांच्या मनात सिंपती गेन करेल. हो, पण तिला घराबाहेर काढणं अवघड होऊन बसेल. आता पण बघितलं ना, अंतराईना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे फोटो काढायला सांगितले. हो ना. नाहीतर अंतराईंना फोटो बघून काहीतरी आठवलं असतं ना. हा, आणि तेच तर तिला नकोय ना. खूप स्मार्टली खेळते हा ती. प्रत्येक डाव खूप विचार करून खेळते. खेळते म्हणजे म्हणजे आपण खेळत नाही आहोत वहिनी. वहिनी मी पण खेळणार आहे. मला टीम मधून कधी बाहेर काढणार जरूर. वहिनी आपल्याला ही हवी आहे का? हा, तू जा, जाऊन रॅप कर. नाही 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 रॅप नाही वहिनी, मी खेळणार आहे. ए रामा रे, काय चाललंय? लीलाचे सगळे डाव हाळून पाडायचेत ना. ते कसं? तोच तर विचार करायचा आहे सरस्वती, खेळायचं नाहीये. आणि सगळं मीच सांगितलं तर तू काय करणार? तेच ना, या काय करणार? नुसत्याच होत्यात. मला नाही बोलत येत, त्या तुला बोलतात, कळलं ना? हा, तू काही विचारच करत नाहीये. थांबा सांगतात तुम्हाला. सॉरी सांगा. विचार करतायत, काढू दे ना मग त्यांना विचार. तेच सांगते. माझ्याकडे एक आयडिया. कसली? ऐका. तर हे काय चल. वा लीला, खूप छान आणि खूप सुंदर आहे तुझं घर. तुझं काय म्हणताय? आपलं घर म्हणा. आता जे तुझं आहे ते तुझंच आहे ना. आपलं कसं म्हणू? अंतरातही हे जे तुम्ही म्हणताय ना, ते खरं तर मी म्हणायला हवं. कारण आजवर मी हेच केलंय. लीला, कुठे हरवलीस? हे नाही काय ना, या. अंतरात एक तुम्हीच म्हणालात ना की या घरात आल्या क्षणापासून तुम्हाला हे घर आपलंसं वाटतंय. मग आता कशाला उगाच परकेपणा मनात ठेवताय? लीला, तू माझ्याशी इतकं चांगलं वागतेस ना की नाही म्हटलं ना तरी खरं सांगू, काही दिवसांनी मला हे घर आपलंच वाटू लागेल. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज